भावाचं असं सांगता येईल की आज माझा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आज कळलं, पेपरमध्ये न्यूज वाचली की सोन्याच्या दरात काय झाली आहे, घसरण झाली आहे. त्याच्यामुळे आम्ही सोने खरेदी करायसाठी आलेलो आहे. आपला अर्थसंकल्पमध्ये जे सोने आणि चांदीमध्ये ड्युटी कमी केली ते फार चांगलं आहे, कारण पुढे जाऊन सोनं स्वस्त राहील तर व्यापार जास्त होईल. या हिशोबाने हा व्यापार करता फार चांगला आहे. आता घसरण झाल्यामुळे त्या साहजिकच आम्हाला आनंद झालेला आहे. आम्ही पण आता ती खरेदी करायला आलेलो आहे. जसं कळलं तसं मिसेस पण मागे लागली, अरे घसरण झाली. ती मला ओढून घेऊन आली. पण म्हणजे मग आम्ही तेच वाट पाहत होतो. आम्हाला खूप आनंद झालेला आहे, त्यामुळे आम्ही खरेदी करायला आलेलो. हे भाव आपल्याकडे कस्टम ड्युटी कमी केली म्हणून कमी झालेले आहे, पण फॉरेनमध्ये काही भाव कमी झालेले नाही. फॉरेनमध्ये काल $2395 होते आणि आज $2417 आहे. तर जे फॉरेनच्या लोकांनी सोन्याचे भाव वाढवले तर पुढे जाऊन सोन्याचे भाव लवकर वाढून जाईल. इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थांबलो होतो. अर्थसंकल्पाची वाट पाहत होतो. अर्थसंकल्प जाहीर झाल्याबरोबर 3-4 हजार रुपये बचत झाले, त्यामुळे मी जास्तीत जास्त सोन्यात इन्व्हेस्टमेंट करू शकलो. जास्त ड्युटी असल्यामुळे तस्करी जास्त वाढली होती. आता ड्युटी कमी असल्यावर तस्कर लोकांना आळा बसेल, तस्करी होणार नाही आणि भारताची अर्थव्यवस्था खूप चांगली होईल. ड्युटी भरपूर मिळेल याच्यात. गोल्डवरती जी कस्टम ड्युटी लागणारी आहे ती आता 15% थेट 6% आली आहे. तर याचा फायदा प्रत्येक ज्वेलरला होईल आणि प्रत्येक ग्राहकांना होईल. मागील वर्षभराचा जर आपण विचार केला तर सोन्याचे दर हे 76,500 इतक्या विक्रमी उंचीवरती जाऊन पोहोचलेले होते. मात्र काल केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला, सोन्यामध्ये कर सवलत देण्यात आली आणि त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. काल 73,500 असलेले भाव आज मात्र 70,500वरती जाऊन पोहोचलेले आहे. जवळजवळ 3,000 रुपयांची ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने मात्र अतिशय फायदेशीर ठरलेली आहे आणि त्यामुळेच खरं तर सकाळपासूनच अनेक ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. सोन्यामध्ये झालेली ही घसरण आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. एक प्रकारे सरकारने हे आम्हाला दिलेली भेट असल्याची प्रतिक्रिया या ग्राहकांनी दिलेली आहे. दुसरीकडे सोने व्यावसायिकांच्या मतानुसार मात्र सोन्याच्या दरामध्ये झालेली ही जी काही घसरण आहे याचा परिणाम सोन्याच्या व्यवसायावरती होईल आणि त्याचा फायदा जसा सोने व्यवसायाला होणार आहे तसा देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. एकीकडे देशामध्ये सोन्याच्या दरात घसरण झालेली असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती मात्र सोन्याच्या दरात वाढ होताना पाहायला मिळते आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आगामी काळामध्ये जर सोन्याच्या दरात वाढ झाली तर त्याचं नवल वाटायला नको अशा प्रकारची प्रतिक्रियासुद्धा सोने व्यावसायिकांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.